नमस्कार मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल यांनी एक परिपत्रक जारी केलेलं आहे 27 जुलै 2026 रोजी. या परिपत्रकानुसार आपल्याला 2027 ते 2032 या दरम्यान 150 क्रेडिट आवर्स करायचे आहेत, अशा प्रकारचं हे परिपत्रक आहे. तर त्यासोबतच त्यांनी सध्या 2027पर्यंत रजिस्ट्रेशन रिन्यूअल करण्यासाठी CNEचे किती पॉईंट्स करायचे आहेत याबद्दल देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चलूयात पुढे बघूयात. तर ही जी नूतनीकरण परिपत्रक क्रमांक 1 आहे 27 जुलै 2026चं, यानुसार सन 2027 ते 2032मधील नोंदणी नूतनीकरणाबाबत अशा प्रकारचं हे परिपत्रक आहे. तर खाली बघूया त्यांनी काय दिलं ती. माननीय महोदय, महाराष्ट्र परिचर्या परिषद नियम म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल नियम 1971नुसार नोंदणीकृत परिचारिका किंवा परिचारक यांच्या नोंदणीचे नूतनीकरण दर 5 वर्षांनी करण्यात येते. म्हणजे 1971पासून ही जी रजिस्ट्रेशन रिन्यूअल आहे ही प्रोसेस आपली करत आहोत नर्सिंगची. तर नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी संबंधित परिचारकांनी 5 वर्षांच्या कालावधीत संदर्भ क्रमांक 1 आणि 2 नुसार 150 CPD क्रेडिट गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. आता ही जी आहे हे 150 गुण करणं वगैरे हे आत्ता हे नियम आले 2021च्या आसपास हे नियम चालू झालेले आहेत. तर हे असे नियम आहेत. तर हे नियम त्या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत. परंतु बघूयात आपण खाली आणखीन. महाराष्ट्र परिचर्या परिषदेने शैक्षणिक वर्ष 2022-23 ते 26-27 या 5 वर्षाच्या नूतनीकरण कालावधीसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान 30 क्रेडिट पॉईंट करणे आवश्यक होते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी बऱ्याच जणांना कन्फ्युजन होत आहे की 2022-23 ते 2026-27 या वर्षाच्या कालावधी त्यांनी पुढे दिले की 5 वर्षात, याच्यात 5 वर्ष कसे काउंट झाले. तर त्यांनी त्या ठिकाणी 2022 ते 2027 या दरम्यान असं लिहिलं असं थोडं सोपं गेलं असतं आणि सविस्तर सगळ्यांना समजलं असतं. परंतु ते थोडंसं कन्फ्युजन वाटते. तर 2022 ते 2022 शैक्षणिक वर्ष 2022 ते 2027 या दरम्यान 5 वर्षांच्या नोंदणीकरण कालावधीसाठी 30 पॉईंट्स कंपल्सरी होते. परंतु अशा प्रकारे 5 वर्षात एकूण 150 पॉईंट त्या ठिकाणी आपल्याला करायचे होते. पण त्यांचा नियम असा होता स्टार्टिंगला की तुम्हाला प्रत्येक CNEसाठी साधारणतः 2 ते 5 पॉईंट त्या ठिकाणी भेटतील असं त्यांनी सांगितलं होतं. आता 5 पॉईंट जर आपण विचारात घेतले तर 5 पॉईंट न जर धरलं तर 150 क्रेडिट पॉईंट्स करण्यासाठी आपल्याला बऱ्याच CNE त्या ठिकाणी अटेंड कराव्या लागत होत्या. ठीक आहे, जवळपास 30च्या आसपास CNE त्या ठिकाणी आपल्याला अटेंड करावं लागत होते, तरच आपल्याला त्या ठिकाणी 5 पॉईंट प्रत्येकाचे पकडून 150 कंप्लीट होत होते. परंतु दरवर्षी 30 पॉईंट करणं सोपं नव्हतं, कारण 2022, 23, 24 आणि 25 या 3-4 वर्षामध्ये सुरुवातीच्या त्यांनी बऱ्याच ठिकाणी कुठे CNE झालीच नव्हती. चुकून एखाद दुसरी CNE झाली होती आणि CNE जवळपास झाल्याच नव्हत्या. मग या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये CNE झाल्यामुळं बऱ्याच जणांचे पॉईंट झाले नव्हते आणि 5-5 पॉईंटनं काय तेवढं लवकर होणं शक्य नव्हतं. मग त्यांनी नंतर त्यामुळे त्यांनी 150 गुण करणे गरजेचे होते. त्यानंतर मात्र काही परिचारिकांनी शैक्षणिक वर्ष 2022 ते 25 या कालावधीत CNE CPD क्रेडिट गुण प्राप्त केलेले नाहीत अशा उमेदवारांना नोंदणी करता येणार नाही. आता तुमचं जे रिन्यूअल आहे ते कंप्लीट करण्यासाठी किंवा तुमचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला 2022 ते 25 या कालावधीमध्ये काही ठराविक गुण करणं गरजेचं होतं, परंतु ते गुण झालेले नाहीत किंवा तेवढे पॉईंट्स त्या ठिकाणी भेटलेले नाहीत. अशामुळे तुम्हाला ते रजिस्ट्रेशन रिन्यूअल करता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यानुसार याकरिता त्यांनी मार्च 2027पर्यंत किमान 30 ते 50 गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. अशा प्रकारची सूट ही शेवटची व पुढील भविष्यात कधीच लागू करता येणार नाही याचीही नोंद घ्यावी. म्हणजे वन टाईम मेजर्स किंवा एक वेळची विशेष बाब म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की आता इथून पुढे तुम्ही 2027पर्यंत साधारणतः एक 8-9 महिन्यामध्ये तुम्ही 30 ते 50 साधारणतः गुण कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे कमीत कमी 30. त्यांनी 30 ते 50 सांगितले, परंतु त्यांचा काय भरोसा नाही, उद्या दुसरं सर्क्युलर टाकतील. कारण CNE संदर्भामध्ये MNCच त्या ठिकाणी व्यवस्थित स्टेबल नाही आहे. वेळोवेळी नियम बदलले जात आहेत, वेळोवेळी काही ना काही नवीन काहीतरी काढलं जातं आहे. तर त्यामुळं आता सध्या 30 ते 50 म्हणतात, परंतु 2027 मार्च येईपर्यंत ते 50 ठेवतात का 30 ठेवतात का 40वर आणतात किंवा त्यापेक्षा जास्त वाटतं, त्यांचाच भरोसा नाही आहे. ठीक आहे, तर त्यांनी सध्या तरी असं सांगितलेलं आहे की 30 ते 50 गुण त्या ठिकाणी करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळं जर तुमचे समजा काही लोकांचे 5 पॉईंट्स असतील, काहीचे 10 पॉईंट्स असतील, काहींनी सुरूच केलं नसेल, तर अशांसाठी साधारणतः एक 50 पॉईंट तरी तुम्ही जोडण्याचा प्रयत्न करा. 30 तर करून ठेवा एवढ्या वर्षात, आणि नंतर 27मध्ये राहिलेले जर त्यानुसार बघूयात अपडेट काय येतं त्यानुसार पुढच्या 1-2 महिन्यामध्ये राहिलेले 20 पॉईंट कंप्लीट करून टाका. तर अगोदर
5 पॉईंट होते, परंतु आता प्रत्येक CNEसाठी ऑफलाईन CNEसाठी 10 पॉईंट्स त्या ठिकाणी ग्राह्य धरलेले आहेत. त्यानुसार लवकर होतील याची आपण काळजी घेतो. बघूयात. तर 30 ते 50 गुण प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. अशा प्रकारची सूट ही शेवटची आहे आणि पुढे भविष्यात अशी दिली जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 2022 ते 2027 दरम्यान आपल्याला रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठी साधारणतः 30 ते 50 पॉईंटचीच आवश्यकता आहे. अगोदरची 150 पॉईंटची आवश्यकता होती, ती आवश्यकता तेवढ्या राहिलेली नाही. 30 ते 50 तुम्ही पॉईंट्स केले तुमचं रजिस्ट्रेशन रिन्यूअल होईल असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर खाली बघूयात आणखीन. परिचारिका संघटनांनी CNE CPD संदर्भातील अटी शिथिल करण्याची मागणी केली होती. आता म्हणजे आपल्या जे परिचारिका संघटना आहेत, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल वगैरे साठी ज्या गेलेल्या आहे संघटना, जसं की गव्हर्नमेंट नर्सिंग असोसिएशन वगैरे आहे किंवा बाकी दुसऱ्या प्रायव्हेट काही संघटना आहेत, त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला कमीत कमी 75 क्रेडिट पॉईंट करण्याची संधी द्या किंवा 75 क्रेडिट पॉईंट करू द्या. आता खरा विचार केल्यानंतर रजिस्ट्रेशन रिन्युअल जे आहे हे बाकी सगळ्याच नोबेल प्रोफेशन जे आहेत त्यांना लागू असणं गरजेचं आहे, परंतु नर्सिंगमध्येच याचा थोडासा जास्त अतिरेक झालेला आहे. INCनं पण अननेसरी त्या ठिकाणी 150 पॉईंट वाढवून ठेवलेले आहेत. एवढे पॉईंट करायची गरज नाही. साधारणतः 30 पॉईंट, 20 पॉईंट, 25 पॉईंट ही गोष्ट ठीक होती, परंतु 150 पॉईंट म्हणजे खूप अति झाली. आणि त्यात आपली जी आरोग्य सिस्टीम आहे ती सगळी नर्सेसवरती डिपेंड आहे आणि बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचा स्टाफचं शॉर्टेज आहे, बरेच वर्कलोड आहे, तरी देखील कामाचा लोड आहे, तरी देखील हे पॉईंट्स 150 करणं हे सोपं नाही आहे. तरी देखील INCनं त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला 150 करायचे आहेत. तर ही जी जाचक अट आहे ती कमी करण्यासाठी संघटनांनी 75 पॉईंट द्यावेत असं सांगितलं होतं. त्यानंतर पूर्वी CNE कार्यक्रमात देण्यात येणारे 5 क्रेडिट गुणऐवजी 10 त्या ठिकाणी आता देण्याचे ठरवलेलं आहे. तर 150 ऐवजी 75 क्रेडिट गुणची मागणी पूर्ण झाली, परंतु 150ची जी आहे ती INC रूलनुसार 150 आहे. पण MNCनं जर 75 पॉईंट दिलं तर ते काय होत होतं, त्या रूलच्या बाहेर जात होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्हाला 150च करावे लागतील. ठीक आहे. त्यामुळे परिचारिकांना आवश्यक 150 क्रेडिट गुण निर्धारित कालावधीत पूर्ण करणे अधिक सोपे राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणखी खाली काय सांगितलेलं बघूयात. त्यानुसार नूतनीकरणासाठी आवश्यक CNE क्रेडिट गुण तास मार्च 2027 पर्यंत करणे आवश्यक आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. ही जे सर्क्युलर आहे, जे परिपत्रक आहे, या परिपत्रकामध्ये त्यांनी असं स्पष्ट भाषेमध्ये आत्ताही व्यवस्थित सांगितलेलं नाही की तुम्हाला आतापर्यंत एवढीच करायचे आहेत, तिथून पुढे तेवढीच करायचे आहेत. त्यांनी जी पहिलं INCनं जे सर्क्युलर त्या ठिकाणी दिलं होतं की जे विद्यार्थी 2027मध्ये नवीन एज्युकेशन पासआउट होत आहेत, म्हणजे जे समजा PG करत आहेत, अशा लोकांसाठी किंवा जे पासआउट झालेत BSc फ्रेशर, अशा नर्सेससाठी गरज नव्हती ती पॉईंट्स करायची. ते पण त्यांनी व्यवस्थित दिलेलं नव्हतं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे जे सर्क्युलर आहेत CNE संदर्भात MNCचे किंवा INCचे हे थोडेसे अर्धवट असल्यासारखे सर्क्युलर्स आहेत. त्या ठिकाणी स्पष्ट भाषेमध्ये आणि स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख करून कुठलंही सर्क्युलर दिलेलं नाही. याच्या अगोदरचे पण आपण बरेच सर्क्युलर बघितले, त्यामध्ये पण त्यांनी CNEवर जास्त फोकस केलेला आहे. म्हणजे CNE म्हणजे काय, थोडक्यात एक विषय आहे की तो त्याच्यामध्ये ते 300 प्रत्येक CNE मागे 300 रुपये आहेत इंडिव्हिज्युअली, म्हणजे करोडो रुपयाचा हा झोल आहे थोडक्यात. तर हे जे पॉईंट्स आहेत सगळे, तर याच्या संदर्भात काहीतरी व्यवस्थित काहीतरी डिसिजन होणं गरजेचं आहे. कमीत कमी एक 20 पॉईंट 25 पॉईंटपर्यंत ठीक आहे, वर्षाला 5 वगैरे, परंतु 25पेक्षा जास्त पॉईंट्स करणं हे अतिरेक झाल्यासारखं होते. त्यामुळं संघटनेच्या बाबतीत बऱ्याच वेळेस पाठपुरावा केलेला आहे, तरी देखील त्या ठिकाणी काही पाहिजे तसं यश भेटत नाही आहे. तर बघूयात पुढे काय अपडेट येते ते. त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.